जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही नवीन घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडली. त्या दिवशी दुपारचे प्रसन्न वातावरण होते. शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि वर्दळीच्या इंदिरा मार्केटच्या छतांवर सूर्यकिरणे पडत होती. त्यावेळी कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते की या साध्यासुध्या वाटणाऱ्या दिवशी असे एक गंभीर सत्य समोर येईल, जे संपूर्ण परिसराला विचार करायला भाग पाडेल. ही कथा केवळ पोलिसांच्या छाप्याची नाही, तर आपल्या समाजातील त्या काळ्या वास्तवाची आहे, जे आपल्या अगदी शेजारी एका सभ्य आणि गोड चेहऱ्याच्या आड लपून वाढत होते. ही अशी घटना होती, जिने केवळ प्रशासनालाच हादरवून सोडले नाही, तर त्या सर्व कुटुंबांनाही सावध केले, जे प्रत्येक रविवारी आपल्या मुलांसोबत हसत खेळत त्या ठिकाणी जात असत. क्षणभर विचार करा, ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत स्वादिष्ट आईस्क्रीम खायला जाता, ज्या मिठाईच्या दुकानाच्या सुगंधाने संपूर्ण बाजार दरवळत असतो, जर त्याच दुकानाच्या वर बंद दरवाजांमागे असा एक बेकायदेशीर धंदा सुरू असेल, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, तर तुमच्यावर काय बीतेल? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ती तुम्हाला नक्कीच जागरूक करेल. तुम्ही विचार करायला